हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद. आज आपण मंत्र 7 वाचणार आहोत. तर मंत्र 6 आणि मंत्र 7 यामध्ये भगवंतांचा जो शुद्ध भक्त आहे, उत्तम अधिकारी महाभागवत भक्त आहे, त्याची दृष्टी कशी आहे, तो कसं पाहतो हे सांगितलेलं आहे. तर आपण मंत्र 7 वाचूया आता आणि त्यावरचा श्रील प्रभुपादांनी लिहिलेलं तात्पर्य पण समजून घेऊया. मंत्र 7. यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत विजानतः तत्र क मोह क शोक एकत्वम अनुपश्यतः. भाषांतर. जो सर्व जीवांना गुणात्मक दृष्ट्या भगवंतांप्रमाणेच असणारे आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून पाहतो, तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता होतो. मग त्याच्यासाठी भ्रम कोणता व चिंता तरी कसली. श्लोक क्रमांक 6 मध्ये असा महाभागवत काय करतो सांगितलाय. तो प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात बघतो, सर्व जीवात्म्यांना भगवंतांचं अंश म्हणून पाहतो, प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो आणि म्हणून तो कोणत्याही वस्तूचा आणि जीवांचा द्वेष करीत नाही, असं 6व्या मंत्रात सांगितलंय. आणि 7व्या मंत्रात आता आपण वाचलं की हा जो महाभागवत भक्त आहे, तो सर्व जो जीव आहेत, जे जीवात्मे आहेत, तो गुणात्मक दृष्ट्या भगवंतांप्रमाणे त्यांना बघतो, जीवांना बघतो. आणि आणखीन काय बघतो, भगवंतांचे ते सगळे आध्यात्मिक स्फुल्लिंग आहेत याप्रमाणे बघतो. तर अशा रीतीने तो सर्व वस्तूंचा खरा ज्ञाता आहे, त्याला ज्ञान आहे ह्या सगळ्याचं. आणि मग असा जो व्यक्ती व्यवस्थितरित्या सगळं काही नीटपणे बघू शकतो, अशा महाभागवत व्यक्तीला भ्रम कोणता आणि चिंता तरी कसली. तर श्लोकात बघितलं तर म्हटलंय तत्र को मोह क शोक. दुसरी ओळ जर श्लोकाची बघितली तर अशा महाभागवत भक्ताला को मोह, त्याला मोह कसला आहे, भ्रमित तो कशाने होणार आहे, आणि क शोक, त्याला चिंता शोक दुःख तरी कसलं असणार आहे. तर तात्पर्य वाचूया आणि प्रभुपादांनी जे समजवलंय ते समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे एका मध्यम अधिकारी किंवा उत्तम अधिकारी भक्ताशिवाय दुसरा कोणीही जीवात्म्याच्या आध्यात्मिक स्थितीचे खरेखुरे अवलोकन करू शकत नाही. तर जीवात्मा काय आहे, जेव्हा भक्त गुरु शिष्य परंपरेतून आध्यात्मिक ज्ञान घ्यायला लागतो, तेव्हा त्याला सगळं हे आध्यात्मिक ज्ञान आपल्या गुरूंकडून प्राप्त होतं. त्यात तो जाणतो की भगवंत हे परमेश्वर आहेत, त्यांच्यापासूनच सर्व काही वस्तू आल्या आहेत आणि सगळे चेतन तत्व पण आलेलं आहे. सर्व गोष्टींचे भगवंत स्वामी आहेत, नियंत्रक आहेत आणि सगळे जे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत. तर अशा रीतीने काय आहे, हा जो भक्त आहे ज्यांनी आध्यात्मिक ज्ञान गुरु शिष्य परंपरेतनं घेतलाय, तो बरोबर व्यवस्थितरित्या जाणून घेतो की काय आहे, जीव काय आहे, भगवंत कोण आहेत, भक्ती कशी करायची, जड तत्व काय आहे, एकमेकांचा एकमेकांशी काय संबंध आहे, हे सगळं त्या भक्ताला माहीत आहे. भक्त नाही आहे तर त्याला हे काही माहीत नसणार. ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या अग्नी समानच असतात. आता अग्नी जेव्हा आपण असा अग्नी पेटलेला बघतो, जसं बघा चूल पेटलेली असते, त्यावेळी आपण लाकडं सरपण घातलेलं असतं आणि टक 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 असे आवाज पण येत असतात, अग्नी पेटतोय लाकडातनं, आणि काही अशा बाहेर ठिणग्या पण उडत असतात. तर असा जो अग्नी आहे, त्यातनं बाहेर पडलेल्या ज्या ठिणग्या आहेत त्या अग्नी समानच असतात. जर ही ठिणगी बाहेर पडली आणि बाजूला सुक्क गवत असेल तर ते सुक्क गवत जळू शकतं. तर अशा रीतीने अग्नीच्या ठिणग्या आहेत त्या अग्नी समान आहेत. का असं म्हटलंय, कारण सुक्क गवत जाळण्याची, अग्नी लावण्याची शक्ती त्या ठिणगीमध्ये आहे.
त्याचप्रमाणे गुणात्मक दृष्ट्या जीवात्मे भगवंतांसमानच आहेत. जसं ठिणगीमध्ये अग्नीचा गुण आहे, तसं जीवात्मा हा भगवंतांचा अंश आहे. त्यामुळे भगवंतांचे जे गुण आहेत ते काही प्रमाणात या जीवात्म्यामध्ये सुद्धा आहेत. अल्प प्रमाणात आहेत, पण आहेत. परंतु आपण जर प्रमाणे किंवा आकारमानाचा विचार केला तर ठिणगी किंवा स्फुल्लिंगे म्हणजे अग्नी नव्हे. तर तुलना करतात तेव्हा एकतर गुणात्मक तुलना आहे आणि दुसरी तुलना आहे परिमाण किंवा आकारमान अशी तुलना आहे. तर जरी आता पहिली आपण अग्नी आणि ठिणगीची तुलना बघू. अग्नीचा एक अंश आहे ठिणगी, तर तिच्यामध्ये आग लावण्याचे गुण आहेत, तप्ततेचे गुण आहेत. पण ठिणगी ही छोटीशी आहे आणि अग्नी हा खूप मोठा आहे. हे आकारमानामधलं आहे. तसंच भगवंतांचा एक छोटासा अंश आहे, हा जीव आहे. भगवंतांमध्ये अनेक गुण आहेत, त्यातले काही गुण अल्प प्रमाणात या जीवामध्ये आहेत. पण जीव आहे हा अणू आहे, छोटासा आहे आणि भगवंत अतिशय विभू मोठे आहेत आणि त्यांच्यातले गुण आहेत तेही प्रचंड आहेत, प्रचंड मात्रेमध्ये प्रमाणात आहेत. अग्नी म्हणून इथे म्हटलंय की ठिणगी किंवा स्फुल्लिंग म्हणजे अग्नी नव्हे. म्हणजे एवढंच जे ठिणगी आहे ती म्हणजे अग्नी नव्हे. तसंच हा जीवात्मा आहे तो कधीही भगवंत होऊ शकणार नाही. जीव हा जीवच आहे. अग्नीमध्ये उष्णता व प्रकाशाचा जो साठा असतो तो ठिणगीमध्ये असत नाही. एका महाभागवताला किंवा शुद्ध भक्ताला सर्व काही एक दिसते, याचा अर्थ असा होतो की तो सर्व वस्तूंना भगवंतांची शक्ती म्हणून पाहतो. जेव्हा असं म्हटलं जातं की हा जो शुद्ध भक्त आहे त्याला सर्व काही एक दिसतं, जसं आपण हा 7व्या श्लोकाची दुसऱ्या ओळीची शेवटचा शब्द आहे बघा, एकत्वम अनुपश्यतः. तर अशा रीतीने तो जो बघतो ते काय बघतो, कशा रीतीने बघतो, हे सगळं प्रभुपाद आता आपल्याला तात्पर्यात समजून सांगणार आहेत. तर हा जेव्हा भक्त बघतो तेव्हा तो प्रत्येक वस्तूंना भगवंतांची शक्ती म्हणून बघतो. शक्ती आणि शक्तिमान यांच्यात भेद नसल्यामुळे हे एकत्व जाणवते. तर शक्तिमान आहेत त्यांच्यामधूनच शक्ती येतात. या सगळ्या शक्ती शक्तिमानावर अवलंबून आहेत आणि त्यामुळे हे जे एकत्व आहे, समानता आहे, ती जाणवते. विश्लेषणात्मक दृष्टीने पाहिल्यास जरी अग्नीहून उष्णता व प्रकाश भिन्न असले तरी उष्णता व प्रकाश यांच्याशिवाय अग्नी या शब्दाला काहीच अर्थ नाही. तर आपण अभ्यास जेव्हा करतो तर अग्नी आहे, तर अग्नीतनं येते उष्णता आणि अग्नीतनं येतो प्रकाश. हे जरी अग्नीपासून भिन्न आहे तसं आपण म्हणतो तरीही अग्नी हा म्हणतोय आपण म्हणजे त्यात काय आहे, उष्णता आणि प्रकाश असणारच. जसं साखर म्हटली का ती गोड असणारच, बरोबर. तर त्याप्रमाणे अग्नी आहे या शब्दाला कधी अर्थ राहणार नाही जेव्हा त्यात उष्णता आणि प्रकाश नसेल, तेव्हा त्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणून उष्णता, प्रकाश आणि अग्नी हे सर्व एकच आहेत. तर या दृष्टीने पाहता ते सगळं एकच आहेत. हळूहळू आपल्याला हे सगळं प्रभुपाद विविध उदाहरणाने समजवणार आहेत. पुढे वाचूया. या श्लोकातील एकत्वम अनुपश्यतः हा शब्द सुचवतो की आपण शास्त्रांच्या दृष्टिकोनातून, आपल्या या ग्रंथांमध्ये नेहमी जेव्हा शास्त्रांच्या दृष्टिकोनातून येतं तेव्हा आपण जाणून घ्यायचं हे सगळे आहेत वैदिक शास्त्र. तर या वैदिक शास्त्रांच्या दृष्टिकोनातून सर्व जीवांचे एकत्व पाहिले पाहिजे. तर हा जो एकत्व अनुपश्यता आहे ह्याच्यात आपण जाणलं पाहिजे की वैदिक शास्त्र काय म्हणतात की सर्व जे जीव आहेत त्यांनी
एकत्व पाहिलं पाहिजे, सर्व जीवांचं एकत्व पाहिलं पाहिजे. कसं ते समजून घेऊया आता. भगवंतांच्या अज्ञात गुणांपैकी जवळजवळ 80% गुण जीवात्म्यामध्ये असतात, परंतु ते गुण प्रमाणाने भगवंतांइतके नसतात. तर इथे आता वैदिक शास्त्राच्या माहितीनुसार प्रभुपाद आपल्याला समजवत आहेत की भगवंतांचे जे अनेक गुण आहेत त्यांमधले जवळजवळ 80% गुण जीवात्म्यांमध्ये आहेत. पण भगवंतांकडे प्रत्येक गुण आहे तो कसा आहे, 100% आहे. म्हणजे कसं आहे, पूर्ण भगवंत कसे आहेत, आता ऐश्वर्यवान, धनवान आहेत असं धरलं, किंवा भगवंत बलवान आहेत असं धरलं, तर भगवंत कायम बलवान असतात. पण आता मनुष्य आहे, तर आता मनुष्य जेव्हा अगदी लहानचं आहे, छोटं बालक, तेव्हा त्याच्यामध्ये काही बल नाहीये. जेव्हा तरुण होतो तेव्हा आहे शक्ती, पण कशी आहे, सीमित मात्रेत आहे. तो काय भगवंतांची तुलना करण्या एवढी त्याची शक्ती नाहीये. परत हा माणूस जेव्हा म्हातारा होईल तेव्हा त्याची परत शक्ती क्षीण होणार आहे. तर अशा रीतीने भगवंतांमध्ये जो बलवान गुण आहे तो 100% आहे. ते कायम बलवान असतात, ते कोणतेही कार्य करू शकतात. पण मनुष्यामध्ये पण बल आहे, पण कसं आहे, ते कायम टिकणारं नाहीये आणि खूपच कमी मात्रेत आहे, कमी प्रमाणात आहे. तर अशा रीतीने भगवंतांचे जे गुण आहेत त्यातले 80% गुण जीवात्म्यामध्ये आहेत, पण कसे आहेत ते भगवंतां इतकं त्याचं प्रमाण नाही आहे, पर्सेंटेज नाही आहे. जीवात्म्यांचे सगळे गुण आहेत ते सूक्ष्म प्रमाणात आहेत. का? कारण शेवटी जीवात्मा परमेश्वराचा अनुरूप अंशच असतो. भगवंतांचा छोटासा तो अंश आहे, त्यामुळे गुण पण आहेत ते त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात आहेत. आता प्रभात आणखीन एक सुंदर उदाहरण देत आहेत. दुसरे उदाहरण म्हणजे एका थेंबातील मिठाची तुलना संपूर्ण सागरातील मिठाबरोबर कधीच करता येणार नाही, परंतु थेंबातील मीठ व सागरातील मीठ हे रासायनिक दृष्ट्या एकच आहे. जर समुद्राचा एक थेंब घेतला, त्याचा अभ्यास केला, तर त्यात पण आपल्याला खारटपणा सापडेल. आणि संपूर्ण सागर आहे तो पण खारट आहे. पण ह्याला काय म्हटलं जातं, त्यातले जर केमिकल्स आहेत, रसायन आहेत, ते समान आहेत, पण प्रमाण समान आहेत का? नाही. एवढसा थेंब आहे, तर थेंबामध्ये काही गुण आहेत समान, पण असं नाहीये की प्रमाण बघितलं तर थेंब एवढंच आहे आणि समुद्र प्रचंड आहे. समुद्रामध्ये खारटपणा सोडला तरी अनेक गोष्टी आहेत ज्या थेंबामध्ये नाही आहेत. जीवात्मा जर गुणात्मक आणि परिमाणात्मक अशा दोन्ही दृष्टिकोनातनं परमेश्वरा समान असता, तर जीवात्म्याने मायेच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच उद्भवला नसता. तर म्हणून आपण जाणून घ्यायचं की भगवंतांचा छोटासा अंश हा जीव आहे. जीव कायम अंशरूप राहणार आहे. आणि भगवंत कसे आहेत? भगवंत विभू आहेत, प्रचंड मात्रेत आहेत. काही गुण जरी या जीवात्म्यामध्ये असले तरी जीव कधीही भगवंत होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे तुलना दिली आहे गुणात्मक आणि परिमाणात्मक, हे नेहमी जाणून घेतलं पाहिजे की गुण जरी काही प्रमाणात सम असले तरी त्याची क्वांटिटी, परिमाण आहे ते खूपच जास्त आहे भगवंतांकडे, आणि जीवाकडे ते अगदीच कमी प्रमाणात आहे. म्हणून हे शेवटचं वाक्य लिहिलंय प्रभुपादांनी की जर जीव परमेश्वरा समान असता, कुठच्या बाबतीत? गुणाच्या बाबतीत आणि परिमाणात्मक बाबतीत, तर काय झालं असतं, मग जीव मायेच्या प्रभावाखाली येण्याचा प्रश्नच नसता. कारण जीव जर परमेश्वरा समान असता तरच तो मायेच्या प्रभावाखाली येणार नाही, पण तो परमेश्वरा समान नाही आहे. जीव हा या भौतिक जगतात येतो, तर ही जी भगवंतांची जी शक्ती आहे, भौतिक शक्ती, जी माया शक्ती आहे, तिच्या अधिपत्याखाली येतो, तिच्या प्रभावाखाली येतो. तिचे जे मायाशक्तीचे 3 गुण आहेत, तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण, त्याच्या प्रभावाखाली हा जीवात्मा नेहमी येतो. म्हणून
ह्या जीवात्मा आहे तो अंश मात्र आहे, त्याच्यामध्ये भगवंतांचे गुण असले काही तरी ते गुण अल्प मात्रेत आहेत, त्यामुळे तो मायेच्या प्रभावात येऊ शकतो. पुढे वाचूया. पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कोणताही जीव, अगदी शक्तिशाली देवता सुद्धा कोणत्याही बाबतीत भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाही. तर जो आपण 4था श्लोक वाचला होता त्यामध्ये भगवंतांच्या अचिंत्य शक्ती सांगितल्या होत्या की भगवंत आपल्या धामात स्थित आहेत तरी ते वेगाने जाऊ शकतात, देवता त्यांना पकडू शकत नाहीत, पण भगवंत सगळ्यांवर नियंत्रण ठेवून असतात. अशा रीतीने त्या श्लोकामध्ये आधीच सांगितलेलं आहे की कोणताही जीव किंवा अगदी जीवच असलेले जे शक्तिशाली देवता आहेत, देवता पण भगवंतांचे अंश आहेत, जीवतत्वच आहेत ते, पण भगवंताने काही कार्य करण्यासाठी त्यांना जास्तीची शक्ती दिलेली आहे. तर त्या देवता सुद्धा भगवंतांच्या कोणत्याही बाबतीत भगवंतांपेक्षा श्रेष्ठ होऊ शकत नाहीत. भगवंतांचं एक नाव आहे असम ऊर्ध्व. भगवंतांसमान कोणी नाही आणि भगवंतांपेक्षा श्रेष्ठ ऊर्ध्व पण कोणीही नाही. पुढे वाचते. म्हणून एकत्वम हा शब्द असा मुळीच एकत्वम या शब्दाचा अर्थ असा मुळीच होत नाही की जीवात्मा भगवंतांबरोबर सर्व दृष्टीने समान आहे, परंतु तो शब्द एवढे मात्र सुचवतो की व्यापक अर्थात दोघांचे हित एक आहे. त्यामुळे एकत्वम हा शब्द वाचल्यावर आपण जाणायचं की जीवात्मा आणि भगवंत यांची काही तुलना केलेली ह्यात नाहीये. यामध्ये सांगितलं काय आहे की भगवंत आणि जीवात्मा यांचं दोघांचं एकच हित आहे. तर काय हित आहे ते प्रभुपाद आता आपल्याला हळूहळू पुढच्या पॅरेग्राफ मध्ये सांगणार आहेत. त्याआधी प्रभुपाद कसं हित म्हणजे काय हे आपल्याला एका सुरेख उदाहरणाने समजून सांगतात. वाचूया आपण. उदाहरणार्थ, कुटुंबातील सर्व सदस्यांचे हित एकाच सर्वोच्च गोष्टीत असते, किंवा एका देशात अनेक नागरिक असले तरी राष्ट्रहित एकाच गोष्टीत असते. आता एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये सदस्य आहेत, तर सगळ्यांनी जे कुटुंब प्रमुख आजोबा आहेत त्यांचं सगळेजण ऐकतात. आजोबा हितकारक कुटुंबासाठी गोष्ट सांगतात आणि तशा रीतीने वरिष्ठांच्या आज्ञेमुळे सर्वजण त्यानुसार वागतात, तेव्हा अख्ख्या कुटुंबाचं कल्याण होतं. याला म्हटलं जातं की एकच हित असून जाणून घेऊन सगळेजण तसे वागतात. तसंच आहे, एक देश आहे, देशातले नागरिक आहेत, तर राष्ट्रहित एकाच गोष्टीत आहे. काय हित आहे? सगळ्यांनी बंधुभावनेने, प्रेमाने, एकत्रितरित्या भांडण तंटे न करता समजून घेऊन जीवन जगावं, एकमेकांना मदत करावी. तर अशा रीतीने हे राष्ट्राचं हित आहे एकाच गोष्टीमध्ये. सर्व जीवात्मे एकाच सर्वोच्च कुटुंबाचे घटक आहेत आणि परमेश्वर व जीवांचे हित एकच आहे. आता आपण जाणलं पाहिजे की आपण सगळे भगवंतांमधूनच आलेलो आहोत. तर काय आहेत? आपण भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांच्या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत. भगवंत आपले परमपिता आहेत, आपण भगवंतांचे अंश आहोत. तेच पुढे प्रभुपाद समजवतायत. प्रत्येक जीव भगवंतांचा पुत्र आहे. भगवद्गीतेत 7.5 मध्ये म्हटले आहे. हा 7.5 हा श्लोक आहे. अपरे इयम इतस्तु अन्याम प्रकृतिम विद्धि मे पराम जीवभूताम महाबाहो ययेदम धार्यते जगत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत, हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. तर अशा रीतीने या श्लोकाबद्दल प्रभुपाद पुढे काय सांगतात ते आपल्या या मंत्र 7 मधल्या तात्पर्यात वाचूया. भगवद्गीतेत 7.5 मध्ये म्हटले आहे की विश्वातील सर्व जीव
त्यामध्ये काय काय येतात? पक्षी, सरपटणारे प्राणी, मुंगी, जलचर, वृक्ष वगैरे समस्त प्राणी. हा त्यामध्ये मनुष्य प्राणी पण सगळे येतात. हे सगळे प्राणी भगवंतांच्या तटस्थ शक्तीतून प्रकट होतात, म्हणून ते सर्व भगवंतांच्या कुटुंबातील घटक आहेत. म्हणजे आपण जाणलं पाहिजे, आपण सगळे कोण आहोत? भगवंतांच्या कुटुंबातले एक सदस्य आहोत. यात स्वतंत्र स्वार्थाचा विषय नाही. जेव्हा आपण एका मोठ्या कुटुंबाचे घटक असतो, त्यावेळी आपण जाणलं पाहिजे की ते संपूर्ण कुटुंब आहे ते एकाच मार्गदर्शनाखाली चालतं, तेव्हाच ते यशस्वी कुटुंब होऊ शकतो. प्रत्येक माणूस, आता एका कुटुंबात 20 जण आहेत आणि प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थाचा विचार करायला लागला तर प्रत्येकाचं तोंड वेगवेगळ्या दिशेला होईल आणि मग तो आपल्याला मनाला वाटेल तशी कार्य करेल आणि सगळा गोंधळ उडेल त्या कुटुंबामध्ये. त्यामुळे स्वार्थी न होता सगळ्यांचं हित एकच, जे वरिष्ठ आहेत त्यांनी सांगितल्यानुसार मार्गदर्शनानुसार कार्य करणं, तरच ते कुटुंब यशस्वीरित्या जीवन जगू शकतं. तेच आहेत, आपण जाणलं पाहिजे की भगवंतांच्या कुटुंबातले आपण घटक आहोत आणि त्यामुळे आपण वेगळा स्वार्थाचा विचार करायचा नाही. जे भगवंतांची इच्छा आहे तीच आपली इच्छा असली पाहिजे. भगवंत म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, किंवा भगवंत म्हणतात यत करोशी यत अशनाशी, तू जे काय करतोस ते मला अर्पण कर. भगवंत म्हणतात मन मना भाव मद भक्तो मद्याजी माम नमस्करू, माझा भक्त होवन मला नमस्कार कर. अशा रीतीने आपले जे कुटुंब प्रमुख भगवंत आहेत त्यांना सगळ्यांचं कल्याण हवं आहे, त्यासाठी आपल्याला ते उपदेश देतात. तर भगवंतांची इच्छा आहे की अशा रीतीने भगवंतांना शरण जाऊन आपण आनंदाचा उपभोग घ्यायचा आहे. ज्या आनंदाचा उपभोग सदैव भगवान श्रीकृष्ण आपल्या आध्यात्मिक धामात राहून घेत राहतात, तोच आनंद सगळ्यांना प्राप्त व्हावा यासाठी भगवंत विविधरित्या आपल्याला उपदेश करतात. आणि ते जे उपदेश आहेत, ते जे मार्गदर्शन आहे तेच आपल्या हिताचं आहे आणि तेच आपल्या कुटुंबाचं काय आहे? हित आहे. तर तशा रीतीने जेव्हा आपण वागतो आणि आपला स्वार्थ बाजूला ठेवतो, तेव्हा आपण भगवंतांच्या कुटुंबाचे सदस्य म्हणजे योग्य असे सदस्य आहोत असं म्हटलं जातं. आणि आपल्याला हे जे आनंदाच्या शोधात जीव सदैव असतो, तो आनंद पण प्राप्त होऊ शकतो. कारण वेदांमध्ये म्हटलंय आनंदमयोभ्यासात, हा जीव आहे तो कायम आनंदाचा शोध घेत असतो. आणि भगवंत पण कसे आहेत? सदैव आनंदात असतात, आध्यात्मिक आनंद उपभोगत असतात. आणि म्हणून जीवाला काय मार्गदर्शन केलं जातं भगवंतांकडून की भगवंतांची सेवा करून तोच आध्यात्मिक आनंद त्याने प्राप्त करावा. पुढे वाचूया. वेदांत सूत्रामध्ये 1.1.12 मध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदमयोभ्यासात किंवा आनंदमय राहणे हेच जीवांचे कर्तव्य आहे. स्वभावतः भगवंतवत त्यांचे अंश असलेले जीवात्मे शाश्वत आनंद उपभोगण्यासाठी अस्तित्वात आहेत. भौतिक शरीराच्या बंधनात अडकलेले जीव सतत सुखाचा शोध घेत असतात. आता हा जो जीव आहे तो या भौतिक जगतात आहे, स्वतः जीवात्मा आहे, पण त्याला हे भौतिक शरीर प्राप्त झालेलं आहे. का प्राप्त झालं आहे? कारण त्याने भगवंतांकडे इच्छा केली होती की मला तुमच्यापासून वेगळं होऊन स्वामी बनायचं आहे आणि उपभोग घ्यायचा आहे. त्यामुळे त्या जीवाला आध्यात्मिक जगतात होता तिकडून पाठवलं कुठे? या भौतिक जगतामध्ये पाठवलं गेलंय. आणि त्यामुळे या भौतिक जगतात आल्यावर जीवात्म्याला जर सुख घ्यायचं असेल तर त्याला शरीर धारण करावंच लागणार आहे. त्यामुळे त्याला भौतिक शरीर दिलं जातं आणि तो जीव आहे तो या भौतिक शरीरामध्ये आहे. तर म्हणून हे वाक्य असं आहे की भौतिक शरीराच्या बंधनात अडकलेले जीव सतत सुखाचा शोध घेत असतात, परंतु हा सुखाचा शोध
ते चुकीच्या स्तरावर घेत असतात. तर सुखाचा शोध सुख कोणतं शोधतोय हा जीव जो आहे, जे त्यांनी सदैव चाखलेला आहे, ते आध्यात्मिक धामातलं सुख आहे, ते आनंद आहे, ते आध्यात्मिक सुख आहे. भौतिक जगतात येऊन आध्यात्मिक सुख शोधलं तर ते काही या जगात सापडणार नाहीये. म्हणून सांगतायत की सुखाचा शोध ते जीव आहेत ते चुकीच्या स्तरावर घेत आहेत. या भौतिक जगाशिवाय एक आध्यात्मिक जग आहे, जेथे भगवंत आपल्या असंख्य पार्षदांबरोबर आनंद उपभोगत असतात. तर जे वैदिक साहित्य आहे त्याच्या ज्ञानाने हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतले आचार्य आहेत ते आपल्याला माहिती देत आहेत की भगवंत आहेत ते आध्यात्मिक जगत गोलोक धामामध्ये स्थित आहेत. हे भौतिक जग आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळं आहे ते आध्यात्मिक जगत आहे ते. आणि तिथे भगवंत आपले जे पार्षद आहेत, सहचर आहेत भगवंतांचे, त्यांच्याबरोबर भगवंत दिव्य आनंद उपभोगत आहेत. आणि त्या स्तरावर भौतिक जे गुण आहेत, हे जे तमोगुण, रजोगुण आणि सतोगुण यांचा मागमूस पण नसतो. म्हणून हा जो उच्च आध्यात्मिक जगताचा जो स्तर आहे त्याला निर्गुण असं म्हणतात. निर्गुण स्तरावर उपभोगाच्या वस्तूंवरून कधीच संघर्ष होत नसतो. आता हे जे आध्यात्मिक जगत आहे, ज्याला निर्गुण स्तर म्हटलं आहे, तिकडे उपभोगांच्या वस्तूंवरून कधीच संघर्ष होत नाही. कारण तिथे सगळे जे जीव आहेत त्यांचं ध्येय काय आहे? आम्हाला फक्त भगवंतांची सेवा करायची आहे. आम्हाला अशी सेवा करायची आहे की जेणेकरून भगवंत आनंदित होतील. आणि भगवंत आनंदित झाले की आपोआपच सेवा करणारा जो भक्त आहे तो खुश होतो, आनंदी होतो. त्यामुळे इथे सांगतायत प्रभुपाद की निर्गुण स्तरावर उपभोगांच्या वस्तूंवरून कधीच संघर्ष होत नाही. जीव जो आहे आध्यात्मिक धामात असलेला जीव हे जाणतो की सगळं काही भगवंतांचं आहे आणि तो प्रत्येक वस्तू अगदी स्वतःला सुद्धा भगवंतांच्या सेवेमध्ये लावतो. त्यामुळे कधीच तेथे संघर्ष होत नाही. संघर्ष कधी होत असतो आपल्या जीवनामध्ये? जेव्हा आपण माझ्या सुखासाठी काय आहे, मला काय मिळणार आहे, माझी इंद्रिय तृप्ती कशी होणार आहे ह्याचा विचार करतो, तेव्हा संघर्ष होतो. पुढे प्रभुपाद म्हणतात, या भौतिक जगात मात्र निरनिराळ्या व्यक्तींमध्ये नेहमीच कलह होत असतात. कारण या ठिकाणी उपभोगाचा केंद्रबिंदू चुकला आहे. जर आपला उपभोगाचा केंद्रबिंदू मी स्वतः असेल तर मी नेहमीच इतरांशी भांडण करत राहीन. कारण घरात आता काही वस्तू आहेत तर मी म्हणेन हे मी माझ्या उपभोगासाठी वापरेन, दुसरा म्हणेल नाही नाही हे माझ्या उपभोगासाठी हवंय, तर कलह होणार आहेत. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात आपल्या उपभोगाचा जो केंद्रबिंदू आहे तो चुकला आहे. आपल्या जीवनात उपभोगण्याचा केंद्रबिंदू कोण आहोत? आपण आहोत. मला कसं सुख मिळेल, मला कसा आनंद होईल या विचारात आपण आहोत. पण प्रभुपाद पुढे सांगतायत आनंदाचा खरा केंद्रबिंदू, दिव्य रासलीलेचे केंद्रबिंदू स्वतः भगवंत आहेत. तर आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू आपण असतो तो बाजूला ठेवायचा. माझं सुख, माझं समाधान हे केंद्र नाहीये. जेव्हा आपण भक्तीत येतो तेव्हा आपल्याला अधिकृत आध्यात्मिक गुरु मार्गदर्शन करतात आणि ते आपल्याला सांगतात की सगळं काही भगवंतांचं आहे. तुला हे जे शरीर मिळालेलं आहे ते देखील पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. स्थूल शरीर जे दिसतंय ते पंचमहाभूत कोणाकडून आली? भगवंतांकडून आली आहेत. सूक्ष्म शरीर आहे तुझं मन, बुद्धी, अहंकार, ते कोणाकडून आलेलं आहे? भगवंतांकडून आलेलं आहे. जसं भगवद्गीतेत 7.4 या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात ना, भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. या सगळ्या माझ्या भौतिक शक्ती आहेत, प्रकृती आहेत. तर अशा रीतीने जेव्हा भक्तीत आल्यावर
जेव्हा योग्य ते मार्गदर्शन या मनुष्याला मिळतं आहे की हे शरीर माझं नाही आहे, बुद्धी माझी नाही आहे, मन माझं नाही आहे, हे सगळं कोणाकडून मिळालं आहे? भगवंतांचं आहे हे सगळं. ह्या जगतामध्ये मी ज्या काही गोष्टी बघतेय किंवा बघतोय त्या सगळ्या भगवंतांपासून आलेल्या आहेत. मग या सर्व गोष्टींचा मी माझ्या सुखासाठी कसं काय उपयोग करू? मग तो भक्त मार्गदर्शन गुरूंचं प्राप्त करतो आणि जाणतो की सगळ्या गोष्टी आहेत त्यांचा वापर आपण भगवंतांना आनंद देण्यासाठी, भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी केलं पाहिजे. जसं हा जो माणूस आहे तो आधी पण स्वयंपाक करायचा आणि जेवायचा, पण जेव्हा भक्तीत येतो तेव्हा तो मनुष्य आहे तो भगवंतांना जोडतो आपल्या जीवनामध्ये. त्यावेळी काय होतं? मग स्वयंपाक केला जातो, मग भगवंतांना भोग दाखवला जातो आणि मग भगवंतांचा कृपा प्रसाद स्वीकारतो हा माणूस आणि तेव्हा त्याला अत्यंत आनंद मिळतो. अशा रीतीने जेव्हा आपण आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू भगवंतांना बनवू, भगवंत कोण आहेत? आनंदाचे खरे केंद्रबिंदू आहेत. दिव्य रासलीलेचे पण खरे केंद्रबिंदू असे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर त्यांना जेव्हा आपल्या जीवनाच्या मध्यभागी ठेवू आणि सगळी कार्य त्यांच्यासाठी करू आपण, तेव्हाच आपण खरे सुखी होऊ. पुढे प्रभुपाद सांगतायत, भगवंतांशी संलग्न होणे आणि भगवंतांबरोबर कोणतीही स्वतंत्र इच्छा न ठेवता एका दिव्य उद्देशाने जीवनाचा आनंद उपभोगणे हाच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. म्हणून हा भक्त जाणतो, शिकतो गुरूंकडून, अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कायम राहतो. वरिष्ठ भक्तांकडून श्रीमद भागवतम, भगवद्गीतेचं ज्ञान घेतो आणि मग तो जाणतो की मला भगवंतांशी जोडलं गेलं पाहिजे. जसं वेदांमध्ये संबंध ज्ञान सांगितलं आहे, अभिधेय सांगितलं आहे आणि प्रयोजन पण समजावून सांगितलं आहे. त्यानुसार हा भक्त आध्यात्मिक ज्ञान स्वीकारतो. भगवंतांबरोबर माझं नातं काय आहे हे जाणतो. मी भगवंतांचा एक अंश आहे, भगवंत माझे पिता आहेत हे जाणतो. जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, मी भगवंतांचा दास आहे, कायम दास राहणार आहे हे जाणतो. आणि मग त्याचे गुरु जे आहेत ते त्याला अभिधेय, भक्तीत काय कार्य करायची ते शिकवतात. अभिधेय म्हणजे भक्तीत जप करणं, भक्तांचा संग घेणं, वरिष्ठांचं मार्गदर्शन करणं, विविध सेवा करणं, नियमांचं पालन करणं, अशा रीतीने तो भक्तिमय क्रिया करतो. जेणेकरून प्रयोजन काय आहे, प्राप्त काय होणार आहे? भगवंतांची प्रेम भक्ती. तर अशा रीतीने हा जेव्हा संलग्न होतो, भगवंतांच्या सेवेमध्ये जोडला जातो, तेव्हा हा जो भक्त आहे तो स्वतःची स्वतंत्र कोणतीही इच्छा ठेवत नाही. मग एका दिव्य उद्देशाने जीवनाचा आनंद उपभोगणे म्हणजेच काय आहे? त्याची सगळी कार्य भगवंतांची सेवा करण्यासाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळी कार्य होतात आणि तेव्हा मग त्याला भगवंतांची सेवा केल्यामुळे दिव्य असा आनंद प्राप्त होतो. आणि असा आनंद प्राप्त करणे, आनंद उपभोगणे हाच आपल्या आयुष्याचा उद्देश आहे. आता तुम्ही पण बघा की जेव्हा आपण भगवंतांची सुरेखरित्या काही सेवा करतो, त्यानंतर जो आपल्याला आनंद मिळतो तो कसा असतो? तो असतो तो आध्यात्मिक आनंद. भगवंतांसाठी जी काही कार्य करतो ती सगळी कशी आहेत? आध्यात्मिक कार्य आहेत. हा आध्यात्मिक हिताचा उच्च स्तर आहे व परिपूर्ण प्रकारच्या एकत्वाचा साक्षात्कार होताच आपल्या समोर मोह किंवा शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा आपल्याला ज्ञान झालेलं आहे की माझं जीवन कशासाठी आहे, भगवंतांना मी सोडून आलो, माझी चूक झाली, पण आता मला पुन्हा संबंध प्रस्थापित करायचा आहे आणि भगवंतांशी जोडलं जाऊन भक्ती पूर्ण करून भगवंतांच्या धामात जायचं आहे, हे ध्येय ठरलेलं आहे. मग तो हा जो भक्त आहे तो सुरेखरित्या भक्ती करतो आणि मग त्याला काय झालेला आहे? हा परिपूर्ण प्रकारच्या एकत्वाचा साक्षात्कार झालेला आहे की भगवंतांना
आनंद दिल्यामुळे, भगवंतांची सेवा केल्यामुळेच मी आनंदित आध्यात्मिक आनंद उपभोगू शकतो, असं जेव्हा हा भक्त जाणतो, तो आत्मास्तरावर जगायला लागतो. सगळ्यांना आत्मास्तरावर जेव्हा बघतो, भक्तीत प्रगती करायला लागतो, त्यावेळी मग शारीरिक स्तरावरच नाही, त्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त होतो. प्रत्येक गोष्ट आहे तो ते जाणतो ही सगळे भगवंतांची संपत्ती आहे, त्यामुळे उपभोगायची वृत्ती राहत नाही. त्यामुळे इथे म्हटलंय की त्याच्यासमोर मोह किंवा शोक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणतीही गोष्ट बघून तो कधी भ्रमित होत नाही आणि त्याला शोक काही त्याच्याकडून हिरावून गेलं, निघून गेलं त्याच्याकडून, तरीही तो त्याच्याबद्दल दुःख करत नाही. असा जो भक्त आहे तो भगवंतांची इच्छा स्वीकारतो आणि जीवनामध्ये भक्तिमय सेवा करत पुढे प्रगत होत राहतो. मोह किंवा मायेपासून नास्तिक समाज निर्माण होतो व अशा समाजाची परिणिती शोकामध्येच होते. तर प्रभुपाद आता सांगतायत की हे जे नास्तिक समाज आहे, नास्तिक म्हणजे काय, जे भगवंतांना मानत नाहीत. तर कोण भगवंतांना मानत नाहीत? ज्यांना स्वतःला स्वामी बनायचं आहे. भगवंत स्वामी जगताचे आहेत, पण ते भगवंतांना नाकारतात आणि ते स्वामी बनू इच्छितात, तेव्हा ते प्रत्येक गोष्ट काय समजतात, मोहात पडतात, ते भ्रमात पडतात आणि त्यांना वाटतं की सर्व गोष्टी सगळेजण माझ्या उपभोगासाठी आहेत, माझ्या आज्ञापालनासाठी आहेत, मीच श्रेष्ठ, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, मी करता आहे. तर अशा रीतीने जेव्हा मोह आणि मायेपासून हा जो समाज निर्माण होतो, हे लोक अशा वृत्तीने जगायला लागतात, तेव्हा अशा समाजाची परिणिती शोकामध्ये होते. जिथपर्यंत मनुष्य शारीरिक स्तरावर आहे आणि तो उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो आहे, भोगी वृत्ती त्याच्यात आहे, विषयी वृत्ती आहे आणि त्याने जीवनामधून भगवंतांना नाकारलेला आहे, तर त्याची परिणिती म्हणजे त्याचा शेवट हा शोकामध्येच होणार आहे. त्याला कधीच सुख प्राप्त होऊ शकणार नाही. एक निरीश्वर संस्कृती, निरईश्वर, ज्याच्यामध्ये भगवंतांना कोणतंही स्थान नाही, प्रत्येक जण स्वतःला स्वामी समजतो आहे, उपभोक्ता भोक्ता समजतो आहे. तर अशी जी संस्कृती आहे ती कंसामध्ये लिहिलाय, जी आजच्या राज्यकर्त्यांनी प्रचलित केली आहे. असे जे राज्यकर्ता आहेत ते काय आहे, आणखीन भोगी वृत्तीला प्राधान्य देत आहेत. तर अशी निरीश्वर संस्कृती सदैव चिंताग्रस्त असलीच पाहिजे, कारण ती कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. ही जी संस्कृती आहे, भगवंतांना नाकारून उपभोग घेण्याची वृत्तीच त्या मनुष्याला काय करते, पापाकडे नेते. तो माणूस माझ्या स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीही करायला तयार आहे आणि त्यामुळे तो कोणतीही कर्म करतो, अनेकदा पाप कर्म करतो, दुसऱ्यांच्या गोष्टी हिरावून, लुबाडून, खेचून, ओरबाडून घेतो आणि त्यामुळे काय होतं, त्या कर्माला, प्रत्येक कर्माला फळ मिळतं. त्यामुळे ही कर्मफळं आहेत ती भोगायला त्यांना पुन्हा पुन्हा जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या चक्रामध्ये अडकून राहावं लागतं. तर अशी ही जी निरीश्वरवादी संस्कृती आहे ती कोणत्याही क्षणी नष्ट होऊ शकते. म्हणजे असं जे जीवन जगलं जातं त्याच्यामध्ये प्रगती कधीच होणार नाही, आध्यात्मिक प्रगती कधीच होणार नाही. अशा जीवनात राहणाऱ्या लोकांचं नेहमी पतन होतं. ते आध्यात्मिक मार्गावरून भ्रष्ट होऊन जातात, आध्यात्मिक मार्गाकडे ते जातच नाही, मार्ग भ्रष्ट होऊन उपभोगाकडेच निघून जातात. प्रकृतीचा तसा नियम आहे, प्रकृतीचे नियम खूप कठोर आहेत. भगवद्गीतेत 7.14 मध्ये सांगितले आहे. हा 7.14 श्लोक आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते.
यामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवत चरणांच्या आश्रितांखेरीज इतर कोणीही निसर्गाच्या कठोर नियमांपासून सुटू शकत नाही. जे भगवंतांचे चरणाचा ज्यांनी आश्रय घेतलाय तेच फक्त या प्रकृतीच्या कठोर नियमापासून वाचू शकतात भगवंतांच्या कृपेने. अन्यथा हे जे प्रकृतीचे नियम आहेत ते खूप कठोर आहेत आणि त्यापासून कोणीही सुटू शकणार नाही. जर सर्व प्रकारच्या मोहांवर आणि चिंतांवर मात करण्याची इच्छा असेल आणि अनेक स्वार्थांमध्ये एकता निर्माण करायची असेल तर आपण आपल्या सर्व कार्यांमध्ये भगवंतांना स्थान दिले पाहिजे. म्हणून प्रभुपाद सांगतायत की हे जे अनेक मोह असतात, अनेक गोष्टींच्या चिंता असतात, त्या सगळ्यांवर मात करायची जर इच्छा आहे आणि वेगवेगळे जे स्वार्थ आहेत त्यात एकच गोष्ट, हिताची गोष्ट जर निर्माण करायची असेल तर आपण काय करावं? सर्व कार्यांमध्ये आपण भगवंतांना स्थान दिलं पाहिजे. पुढे वाचते आहे, आपल्या कर्मफलाचा उपयोग भगवंतांच्या सुखासाठी केला पाहिजे, दुसऱ्या कोणत्याही हेतूसाठी नाही. आता आपले जे पूर्वकर्म आहेत त्याच्यामुळे आपल्याला फळ मिळतं आणि आताच्या जीवनामध्ये आपल्याला काय आहे? आपल्याला चांगल्या घरात जन्म झाला आहे, आपल्याकडे पैसा आहे, आपल्याकडे चांगली बुद्धी आहे, आपल्याला योग्य ते शिक्षण मिळालं आहे. तर हे सगळं जे आपल्याला मिळालं आहे कर्मफळ, त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या सुखासाठी केला पाहिजे. आपल्याकडे जे धन आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. आपली जी बुद्धी आहे ती भगवंतांबद्दल ज्ञान घेण्यासाठी, गुरु शिष्य परंपरेतनं मार्गदर्शन स्वीकारण्यासाठी वापरली पाहिजे, भागवतम वाचण्यासाठी वापरली पाहिजे. आपलं शरीर जे भगवंतांकडून चांगलं सुदृढ मिळालं आहे आपल्या चांगल्या कर्मफळांमुळे, त्या शरीराचा वापर भगवंतांच्या विविध सेवेसाठी केला पाहिजे. आपल्याला इतकं सुंदर बोलता येतं आहे तर त्या वाणीचा उपयोग आपण भगवंतांचं नाम घेण्यासाठी, भगवंतांच्या कथा बोलण्यासाठी, भगवंतांचं कीर्तन करण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे. अन्य दुसरा कोणत्याही आपला हेतू नको. त्या कर्मफळाचा उपभोग घेणं हा आपला विचार नाही पाहिजे. केवळ भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करूनच आपण या श्लोकात सांगितलेल्या आत्मभूत अवस्थेचा अनुभव घेऊ शकतो. तर अशा रीतीने जेव्हा भक्त भगवंतांच्या संतुष्टीसाठी जीवन जगायला लागतो, भक्तीत पुढे पुढे जातो, भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करत राहतो, भगवंतांनी आपल्या सगळ्या इच्छा भगवद्गीतेत सांगितल्या आहेत त्यानुसार हा जो भक्त कार्य करायला लागतो तेव्हा त्याला आत्मभूत अवस्थेचा अनुभव येतो. तो शारीरिक स्तरावर राहत नाही, आत्मा स्तरावर राहतो आणि सगळं जीवन काया वाचा मनाने भगवंतांच्या सेवेत मग्न आहे. ही आत्मभूत अवस्था आणि भगवद्गीतेत 18.54 मध्ये वर्णिलेली ब्रह्मभूत अवस्था या दोन्ही एकच आहेत. 18.54 हा श्लोक कोणता आहे? ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समसर्वेषु भूतेषु मदभक्ती लभते पराम. यामध्ये वर्णिलेली ब्रह्मभूत अवस्था आणि ही आत्मभूत अवस्था दोन्ही एकच आहेत. भगवंत परमात्मा आहेत तर जीव सूक्ष्म आत्मा आहे. एक परमात्माच सर्व जीवात्म्यांच्या गरजा पुरवतो. आपल्याला हे आध्यात्मिक ज्ञान माहिती पाहिजे की भगवंत इतके कृपाळू आहेत की आपण जरी भगवत धामातनं भगवंतांना सोडून या जगतामध्ये उपभोग घेण्याच्या वृत्तीने आलो तरी भगवंतांनी आपली साथ सोडली नाही. ते आपल्याबरोबर, आपण आहोत जीवात्मा, आपल्याबरोबर भगवंत परमात्मा रूपात सदैव आपली साथ देतात. आपण मनुष्य योनीत आहेत तेव्हाही आपल्या हृदयात भगवंत आपल्याबरोबर आहेत आणि आपण किडा मुंगी घाण किडाही झालो, अगदी कृमी कीटक विष्ठेतला, तरीही भगवंत आपला साथ, आपली संग कधीच सोडत
नाहीत. असे जे भगवंत आहेत परमात्मा रूपात आपल्या हृदयात राहतात, त्या सर्व जीवात्म्यांमध्ये ते आहेत आणि सगळ्या अणूंमध्ये पण आहेत. तर असे जे परमात्मा सगळ्या जीवात्म्यांच्या गरजा पुरवतात. कारण परमेश्वराला त्यांच्या स्नेहातून आनंद प्राप्त होतो. परमेश्वर जे परमात्मा रूपात आपल्या बरोबर आहेत, त्यांची आपण अंश आहोत, त्यांची आपण लेकरं आहोत. तर ते जेव्हा आपल्याला सगळ्या काही गोष्टी पुरवतात तेव्हा भगवंतांना आनंद होतो. भगवंत आपल्यावर प्रेम करता आहेत ही जाणीव आपण कायम ठेवली पाहिजे आणि आपण भगवत धामात जाण्यासाठी प्रयत्नशील झालं पाहिजे. कारण भगवंत आपल्यापेक्षा जास्त उत्सुक आहेत की आपण या भौतिक जगतातलं कार्य आटपून भक्ती करून भगवंतांकडे कधी परत जाऊ. पिता आपल्या मुलांना जन्म देतो आणि त्यांचे पालन पोषण करून आनंद उपभोगतो. आता ही काय आहे, पिता असं कार्य करतो, मुलांना जन्म देतो, पालन पोषण करतो आणि आनंद उपभोगतो. ही तुलना इथे दिलेली आहे. मुले जर वडिलांची आज्ञा पाळत असतील तर एकाच उद्देशामुळे घरातील कारभार सुरळीत चालतो. घरातले वरिष्ठ आहेत वडील आणि त्यानुसार सगळी मुलं कारभार करतायत तर काय होतं, सगळं घर आहे ते व्यवस्थित चालतं आणि अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण होते. अगदी हेच वातावरण परमात्मा किंवा परब्रह्माच्या परिपूर्ण कुटुंबात दिव्यरित्या आयोजित केलेले असते. हे जे भगवंतांचं जे धाम आहे, परब्रह्म भगवान श्रीकृष्णांचं धाम, गोलोक धाम, यामध्ये असेच सगळे भगवंतांचे जे कुटुंबीय आहेत ते भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करतात आणि तिथे भगवंत पण दिव्य आनंदाचा सदैव उपभोग घेतात आणि भगवंतांचे जे सदस्य आहेत त्या कुटुंबातले तेही सदैव कायम दिव्य आनंदाचा उपभोग घेत असतात आणि भगवंत आपल्यालाही तिकडे बोलवत असतात. इतर जीवांप्रमाणे परब्रह्म देखील एक व्यक्ती आहे. भगवंत कोण आहेत? व्यक्ती आहेत. प्रेमाचं आदान प्रदान भगवंत करतात. भगवंत किंवा जीव या दोहोंपैकी कोणीही निराकार नाही. आपण पण निराकार नाही आहोत आणि भगवंत पण निराकार नाही आहेत. अशा दिव्य व्यक्ती दिव्य आनंद, ज्ञान आणि शाश्वत जीवनाने परिपूर्ण असतात. तर अशा रीतीने भगवंत सच्चिदानंद विग्रह आहेत. सत म्हणजे शाश्वत, चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय आहेत. त्यांचाच अंश असलेला जीव पण सच्चिदानंद आहे. आध्यात्मिक अस्तित्वाची हीच खरी अवस्था आहे. भगवंतांचं आध्यात्मिक अस्तित्व आहे, सच्चिदानंद विग्रह आहे आणि जीव देखील सच्चिदानंद आहे, त्याला सुद्धा आकार आहे. या दिव्य अवस्थेच्या पूर्ण जाणीवेने जीव तात्काळ भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतो. तर अशा रीतीने हा जीव जेव्हा म्हणजे भगवंतांच्या बद्दल ज्ञान प्राप्त करतो, भगवंतांची जी दिव्य अवस्था आहे त्याची त्याला पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांचा आश्रय घेतो. परंतु असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. प्रभुपाद एका श्लोकाचं भाषांतर सांगून आपल्याला हे समजवतायत. हा श्लोक आहे 7.19 भगवद्गीतेतला. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. तर असा महात्मा दुर्लभ आहे. कोणता महात्मा दुर्लभ आहे? अनेक जन्मात तो थोडं ज्ञान घेत जातो आणि एका जन्मामध्ये त्याला हे दिव्य अवस्थेचं पूर्ण ज्ञान झालेलं आहे. तो जाणतो आहे की वासुदेव सर्वमिती, भगवंत काय आहेत? सगळ्याचे कारण आहेत, सर्व कारणम आहेत. आणि त्यावेळी तो भगवंतांच्या दिव्य जे चरण कमल आहेत त्यांचा आश्रय घेतो. ज्ञानवान माम, ज्ञान प्राप्त झालं, प्रपद्यते भगवंतांना शरण जातो. वासुदेव सर्वमिती, त्याला जाणवतं की भगवंतच सर्व कारणांचे कारण आहेत. स महात्मा सुदुर्लभा, असा तो
दुर्लभ आहे महात्मा. आता पुढे वाचते मी. कारण भगवद्गीतेप्रमाणे 7.19 हाच बहुनाम जन्मना अंते याबद्दल प्रभुपाद सांगतायत. असा दिव्य साक्षात्कार कित्येक जन्मानंतर प्राप्त होतो. मात्र एकदा प्राप्त झाल्यावर असा जो हा साक्षात्कार एका जन्मात प्राप्त झाला आहे, त्यानंतर तेथे मोह, क्लेश, सांसारिक दुःख किंवा जन्म आणि मृत्यू अशा वर्तमान जीवनातील अनुभवण्यास मिळणाऱ्या दुःखांना थारा नाही. जेव्हा हे दिव्य ज्ञान ह्या जीवाला मिळालं आहे, भगवंतच सर्व कारण आहेत आणि भगवंतांचं आध्यात्मिक ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे, तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेला शरण गेला आहे, गुरूंच्या आज्ञेनुसार तो भक्तिमय जीवन जगतो आहे, सुरेखरित्या भक्ती करतो आहे, कोणाचाही द्वेष करत नाही, विविध सेवेमध्ये आपले काया वाचा मन त्यांनी लावलेलं आहे आणि सुरेखरित्या जप करून भगवंतांची सेवा करून जेव्हा तो 100% भक्ती पूर्ण करतो आणि त्यानंतर तो भगवत धामात परत जातो, तर त्या भगवत धामात गेल्यावर कोणताही मोह नाही, भ्रमित होणं नाही, दुःख नाही, तिकडे सांसारिक दुःख नाही, जन्म मृत्यू जराव्याधीची चक्र नाही, काहीच नाही. हे जे वर्तमान शरीरामध्ये वर्तमान जीवनामध्ये ही जी दुःख भोगायला लागतात, ती कोणतीच दुःख या आध्यात्मिक जगतामध्ये नाहीत. तर पुढे प्रभुपाद सांगतायत, श्री ईशोपनिषदाच्या या मंत्रातून आपल्याला हा संदेश मिळतो आपल्याला या श्लोकामधून, की हा जो शुद्ध भक्त आहे तो अशा रीतीने भगवंतांचं इच्छा काय आहे हे जाणतो, सुरेखरित्या भगवंतांची भक्ती करतो आणि भगवंतांच्या सेवेमध्ये कायम रुजू होतो. मग त्याला कुठचा आला शोक आणि कुठचा आला मोह. भगवत धामात तर केवळ भगवंतांची सेवा करणं आणि त्यामधून अतिशय सुंदर दिव्य असा आध्यात्मिक आनंद सदैव चाखत राहणं, सुख, ते आध्यात्मिक सुख चाखत राहणं, हेच कार्य आध्यात्मिक जीवनामध्ये तो उपभोगणार आहे. तर अशा रीतीने आपला हा 7वा मंत्र वाचून पूर्ण झालेला आहे. तर आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.